श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी त्रिभुवनेशा, मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन वेशा, भार्गव राघव द्वारकाधीशा, पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञा, हे गुणातीता सकळ गुणज्ञा, अव्यक्त व्यक्ता सर्वज्ञा, पूर्ण ब्रह्म अचल सर्वज्ञा, बौद्ध कलंकी आदिमूते। मागिले अध्यायी केले कथन, श्री जालिंदरा होऊनी जन्म, तप आचरुणी अत्रिनंदन, संपादिला गुरुत्वे तो समर्थ त्रिसूत, प्रसन्न झाला सद्विद्येंत, तयावरू ते सकळ दैवत गौरविले पावके, स्कंदी वाहुनी द्विमूर्धनी, पृथक दैवते स्थानी स्थानी, सत्य लोकांदी अमरा पाहुणी वैकुंठादी पाहिले, पाहिले इंद्रचंद्रस्थान, मित्र वरुण गंधर्वा भेटून, सुवरलोक भुवलोक तपोलोकादी पाहुण वरा लागी आणिले, यक्ष राक्षस किन्नरासहित गण गंधर्वादी गौरवुनी समस्त, वश केला जालिंदरनाथ अस्त्रविद्ये कारणे, या उपरी कनिफा कर्णोदय होऊनी शक्ती प्रसन्न केले वराप्रती, परी गेले स्वस्थाना निगुती आश्रम बद्रिका सांडुनी, परी उमावर आणि रमावर कानिफा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी राहुनी स्थिर करीती विचार तो कैसा, एकमेका बोलती हासून आठवणी देवतांचे विमुंड मुंडण, प्रसन्न झाले विटंबून बुद्धिहीन हे कैसे, परिधन्य जालिंदर मिळाला यांसी अवस्था दारुण महासी, पूर्वी भिडले अपार राक्षसांसी, परी ऐसा मिळाला नाही त्या, उफराटे नग्नदेही अधोपाहत होते मही, ऐसे उचित कदा देही मिळाले नाही तयांसी, ऐसे बोलणी उत्तरोत्तर हास्य करीती वारंवार, मेळवुनी करास कर टाळी पिटीती विनोदे, तो ऐसी विनोद शक्ती यावरी बोले उमापती, हे महाराजा जालिंदराजती चित्त दे या वचनाते, नागपत्र अश्वत्थ स्थानी पूर्ण यज्ञ वाहुती करोणी, प्रथम कवित्वा रचोणी वरा लागी साधावे, वेदविद्या मंत्र बहुत अस्त्री विद्या प्रतापवंत, परी ते महिवरी पुढे कलिंत चालणार नाही महाराजा, मग मंत्रशक्ती उपाय तरणी काहीच न मिळे लोका लागुनी, मग ते दुःख प्रवाह शमणी सकळ लोक पडतील, तरी सिद्ध करुणी आता कविता आवंती जे नागाश्वत्था, सकल विद्या करुणी हाता कानिफाते ओपिजे, या कानिफाची उदार शक्ती स्थिती मिरवत आहे दांभिक वृत्ती, तरी बरवी आहे कार्याप्रती, पुढे पडेल महाराजा, हा अपार शिष्य करील पुढती विद्यावरीतील याच्या हाती, मग ती प्रतिष्ठा लोकांप्रती सर्व जगी मिरवेल, पूर्वी सांबरी ऋषीने मार्ग काढिला आहे शुभयोग, परी थोडकी विद्या चांग मही लागी पुरेना, तरी शतकोटी सांबरी गणा महिते मिरवावे शुभ वचना, सकळास्त्रांची दोन्ही भावना मही लागी मिरवावी, तरी या कवितेची वांटणी मिरवावी नवनाथ लागुनी, कोणती कैसी गती लागुनी सांगतो मात ते ऐका, पूर्वी मच्छिंद्राने धरुणी लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष, 33 कोटी 95 लक्ष मंत्र विद्युलता मिरविल्या, या परी गोरक्ष गोष्टी होती मिरवेल 9 लक्ष 12 कोटी, पंचकोटी 1 लक्ष शेवटी मीननाथ मिरवेल, 9 कोटी 7 लक्ष चरपटनाथ करील की प्रत्यक्ष, 7 कोटी 4 लक्ष भरतरीनाथ करील की, 3 लक्ष 2 कोटी रेवणनाथ करील शेवटी, 1 लक्ष 1 कोटी वट्टसिद्धनाथ करील की, 34 कोटी 12 लक्ष श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष, 6 कोटी 8 लक्ष कानिफाने मिरवावे, अशुभ प्रयोग गोरक्ष रहाटी स्थापुनी योजावे, शतकोटी पुढे लोका साधन जेठी होणार नाही महाराजा, म्हणून ऐसे योजुनी साधन मंत्र प्रयोगी करावे प्रवीण, ते न करिता सकळ जन सुख होईल रोगांते, तरी हे जन उपकारासाठी जीवा करावी आटा आटी, तुम्हा ते सांगावी ऐसी गोष्टी नो हे सर्वज्ञ आम्हा ते, ही कलीची विद्या कली संधान मिरवीत आहे पूर्वीपासून, तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवीत असता की, तुम्ही जाणणार भविष्योत्तर जाणोनी नाथा, तू देवासी केली वार्ता कानिफाते वर देता बोलिलासी हिता महाराजा, तरी आता आळस सांडुनी
जेवी मिरवावे कवित्वरत्न, जारण मारण उच्चाटन कवित्वरचनी मिरवावे. ऐसे सांगुनी उमानाथ, कानिफाविषयी आनिक सांगत, यासी बैसऊनी पूर्ण तपास समर्थपणे मिरविका. ऐसे सांगता उमावर, अवश्य म्हणे जालिंदर, मग वर देऊनी रमावर, जाता झाला वैकुंठी. मग जालिंदर आणि कानिफनाथ 12 वर्षे राहुनी तेथ, 40 कोटी 20 लक्षांत उभे चरित्र रचिले. ते आदिनाथे कवित्व पाहून पूर्ण झाले समाधान. मग म्हणे नागाश्वत्थी जाऊन सिद्धी मार्गी पावावे. मग जालिंदर आणि कानिफनाथ जाऊनी पाहिला नागाश्वत्थ, पूर्ण आहुती हवन तेथ, करुणी तोषवी वीरांते. सूर्यकुंडाचे आणुनी जीवन, 52 वीरा करी सिंचन, प्रसन्न करुणी त्याचे मन वरा लागी घेतले. या परी पुन्हा परतून पाहते झाले बद्रिकाश्रम. मग कानिफाते तपा बैसवून लोहकंटकी मिरविला. श्री आदिनाथाच्या साक्षीसी कानिफा बैसवून पूर्ण तपासी, श्री जालिंदर तीर्थस्थानासी जाता झाला पुसून. परिपौत्राची करुणी ममता, म्हणूनी भारा धरी वरुता, असो जालिंदर क्षेत्री येता, तृण गोधना सोडितसे. ऐसे भ्रमण करिता मही, नाना तीर्थक्षेत्र यात्रा प्रवाही, तो गौड बंगाल देशा ठाई, हेलपट्टणी पयाला. तृण भार मिरवोनी माथी, परी तो मिरवे सर्वा हाती, अधर चाले मस्तकावरती, लोक पाहती निज दृष्टी. हेला पट्टण अति विस्तीर्ण, बुद्धी प्रयुक्त तेथील जण, जालिंदराचे चिन्ह पाहुण आश्चर्य करीती मानसी. म्हणती अधर भारा कैसा चालती, हा न कळे तमाशा, तरी हा सिद्ध अवतार लेशा मही लागी मिरविला. मग ते चव्हाट्याचे अजण, करू धावती तय दर्शन, परी ते नाथा समाधान, चित्ती प्रशस्त लागेना. जे पूर्णपणे झाले निवाले, ते प्रतिष्ठेपासून दुरावले, कदा न जाता जगी मानवले, चित्ती निष्प्रशहता धरुनिया. बृहस्पतीचे पडी पाडी, तया होतसे सर्वार्थ जोडी, परी तो वेडियंत मारी दडी, लोक महिमा भयास्तव. जैसे कृपण आपुले धन, रक्षी महीचे पाठी लागून, तन्याय झारिया मन, काळी आवरेना. असो मग जालिंदर नाथ अति तोषे तृणभार, जमुनी आणिता पाहुनी गोधनाची अमात, तृण सोडी तयांसी. मग गल्ली कुची गंधमोरी, तेथे जाऊनी वस्ती करी, भिक्षा मागुनी क्षत्राभितरी, उदरनिर्वाह करीतसे. या परिवर्तता त्या गावींचा नृप, त्रिलोक चरणसूत, जैसा कंदर्प तयाचे वर्णिता स्वरूप, सरस्वतीसी न सुचे हो. नाम जयाचे गोपीचंद, वरी मिरवला सर्व संपत्ती वृंद, दिव्य अमूप अमर भद्र, पाहुनी लाजे कुबेर तो. 12 लक्ष अपूर्व शक्ती, अश्व मिरवले वाताकृती, तेजापुंज पाहुनी लाजती. पळपणी चपळा त्या चिरतगटी, रत्नकोंदणी पाखरा शोभल्या बालार्क किरणी, झगमगती झालरी किरणी, हेमगुणी मिरवल्या रश्मी अति शोभायमान, झालरी अग्नी हेमगुण, मुक्त गुंफिले समत्वी समान, नक्षत्र मालिका जेवी त्या, हेमवत गटी रत्नकोंदणी, ग्रीव मिरवल्या माळा भूषणी, संगीत पेट्या नवरंगरत्नी, दीप जैसे लाविले, मुख शोभले त्याची परी, दिव्य मिरवल्या सरोसरी, चातक पिच्छ कर्ण द्वयाभितरी, तुरे खोविले मौळी ते, आणि पुष्प पृष्ठी रत्न जडित, गेंदा जोडिया तेज भरित, 4 जामे लखलखित, चपळे हुनी अधिकलते. 12 लक्ष ऐसिये परी, बाजी मिरवती चमू भीतरी, प्रत्येक पाहता संमत सरी, उदधी सूत मिरविले, की अर्क हृदयी स्पर्शा होती, माते लाभली श्यामकर्ण मूर्ती, त्या स्पर्शेची करावया शांती. 12 लक्ष प्रगटले, त्याची परी गज समूह मत, पाहुनी लाजे ऐरावत, चित्ती म्हणे क्षोभुनी सर्वत्र, रत्ने उपजली महीवरी, विशाळ शुंडा हिरे जाती, अधरे द्वैत दंत शोभती, तया वेष्टुनी चुडे पाहती, रत्नकोंदणी मिरविले, ग्रीवे घंटिका हेमगुणी, तया माझी रत्नपाणी, हिरे माणिक 5 तरणी, नवरंगी शोभले. या परी हौदे मेघडंबरी, सुवर्ण अंबाऱ्या शोभल्या वरी,
त्याही कोंदणी नक्षत्रा परी रत्न मिरू लाहिले. कोणी रिक्त कोणी ऐसे परी ते भासती पर्वत जैसे. पृष्ठी पताका पहा भासे पर्वत मौळी तरु जेवी. जैसे गज प्रधुते मिश्र विराजलेती 10,000. आईक स्वार दास चक्र राया पुढे धावती. छडीदार चोपदार पूर्ण बोधाटे. पुकारदार यंत्रधारी अश्वस्वार राया समोर धावती. अति उग्र खडतरणी मिरवल्या जैसा कृतांत मूर्ती. की युद्ध कुंडीचे पावक होती. घेती आरती परचक्र या परी रावतो कृपाळ. शोभे जैसा तमाल नीळ बर्वेपणी अति झळाळ. कंदर्प पंथी मिरवतसे स्वरूप लक्षणी. गोपीचंद समतान पावे आनिक गौडवृंद. चंद्रचूड मन्या लागी अबाध कलंक देही म्हणोनी. अर्क दृष्टांता संमत देखा तरी तोही तीव्र दाहक पंथा. चपला तेजा परी भ्याडा चित्ता मेघा माझी दडताती. तैसा नव्हे हा नृपनाथ दिव्य रूप सद्गुण भरित. धर्म औदार्य सभाग्यवंत विजयलक्ष्मी मिरवितसे. म्हणाल प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताचे आसन पाळीत. धाके परचक्र आणूनी देता कारभारा ते न सांगता. या परी वर्णिता शरीर पुष्टी तरी म्हणवितसे मही ते जेठी. शत जेठी मही पुटी लावून या रगडीतसे. या परी आनिक कल्पाल चित्ती की इतुकी स्थावर झाली शक्ती. तरी भोगीत नसेल कामरती विषयी आसक्त नसेल तो. तरी धर्मपत्नी शुभाननी असती नक्षत्र तेज प्रकरणी. खंजरीट मृग पंकज नयनी चंद्राकृती मिरवल्या. चित्तज्ञ परम चातुर्य खाणी या परी षोडशत शुभाननी. भोगांगना जया लागुनी राजांकी मिरवल्या. परी ते पाहता स्वरूप खाणी. की कामची सांडावा ओवाळुनी. की उर्वशीच्या पंक्ती आणुनी दासी मिरवती तिला त्या. गजगामिनी चपला अबळा तेजे लाजवीती पाहुनी चपळा. श्रंगार भरित असती सकळा चंद्र रात्री नक्षत्री. असो ऐसा नृपनाथ हेला पट्टणी विराजित. जयाची माता सद्गुण भरित मैनावती विराजली. तवती सती मैनावती कोणी एके दिवशी उपरीवरती. दिशा न्याहाळी सहज स्थिती जालिंदरा ते देखिले. तृणभार अधर मौळी मुक्त विराजला हस्त कमळी. पथिका समान ग्राम मेळी मार्गी येतसे पुढारा. परी तेजा पुंज जैसा तरणी मदनाकृती स्वरूप खाणी. निस्पृह निवृत्त योगींद्र मुनी देखियला ती येणे. मग म्हणे मैनावती अधर भारा मौळीवरती. कैसा चाले धैर्य शक्ती काय असे तयाते. नो हे आधार कर बंधन तेही मिरवती मुक्त मन. तरी हा कोणी प्रतापवान मही लागी उतरला. गण किंवा गंधर्व सुरवर विरिंची किंवा गंधर्व हरिहर. की वाचस्पती उषणा थोर प्रतापवान हा असे. परी सुदृढ आराधोणी भक्ती मिरवू नरदेह सार्थक गती. प्रसन्न करुणी चित्त भगवती अचळ पद करावे. ऐसा विचार करुणी मनी परिचारिके पाचारुणी. तेही सद्विवेकी सज्ञान प्राज्ञी जगा माझी मिरवितसे. मन सुख उभी कर संपुटी जोडुनी बोले वागवटी. कवन अर्थ उदेला पोटी निवेदावा महाराज्ञी. एरी म्हणे ओ गजगामिनी अर्थ उदेला माझे मनी. परी प्राण जीवित्व रक्षुनी कार्य आपुले साधावे. प्रगट होता ती वार्ता परम पडेल शोभ चित्ता. मग त्या उदक प्रवाही वाहता परम संकट मिरवेल. म्हणोनी गौप्य धरोणी वचन कार्य मांदुसा सोडीजे संधान. मग ते वर्णिता सभाग्यपण अंबर ठेंगणे वाटतसे. म्हणोनी तिने उभवूनी तर्जनी खुने दाविले तीज लागुनी. कोण येत प्रविष्ट तरणी मौळी तृण वाहोनिया. तव ती खून परिचारिका पाहती झाली जालंधर विवेका. तो मौळी भारा अधर दिखा सवे सवे चालतसे. ते पाहुनिया निज दृष्टी विस्मय करी आपुले पोटी. म्हणे माय ओ परम धुर्जटी योगा सिद्ध असे हा. कनकवर्ण बालार्क किरणी मही मिरवितसे योग प्राज्ञी. तरी हा स्वरभुव लोक प्राणी
सहसा येत असे जननीये सत्यलोक भ्रूलोक तपोलोक तयाचे गमने शोभती देख स्मरारी की स्मर जनक मही लागी उतरला तरी माय ओ ऐक वचन सलील भक्ती आराधून तै चित्त भगवती प्रसन्न करुण कल्याण दरी रिखावे जैसे ध्रुवाने अढळ पद जिंकुनी हरिला सकळ भेद जन्म मृत्यूचे दृढ बंध मुक्त केले जननीये न्याय दास दासी ओपुनी ऐशा शत पुरुषांसी चिरंजीव प्रसाद ओपुनी देहासी अचळ महिते वर्तावे ऐसी परिचारिकेची युक्ती ऐकुनी बोले मैनावती म्हणे माय ओ तरुणी आरती चित्त स्वरूप करावे तरी एवढा प्राज्ञिक ज्ञानी वस्तीस राहतो कोणे स्थानी तितुके गुज गोचर करुणी लगबगे येई का अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सदैविका तव तो संचारुनी ग्रामलोका गोधणा ते पाहतसे अवती गोधणे ग्राम वाटी अपार जात असती चव्हाटी तृण सोडुनी ते थाटी सुपंती तेथ गमतसे तवती दासी मागे मागे जात असे लगबगे मग गंधगल्ली कुशल योगे जाऊन या बैसला तेथे क्षण एक उभी राहून पाहत त्याचे अचळपण सूर्य पावे तो अस्तमान अचळ स्थान रक्षिले मग ती येऊनी वाताकृती पूर्ण झाली सांगती अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे कुश्चित जागा दुर्गध व्यक्त माये ओ असे सर्व एकांत तया स्थानी पिशाचवत वस्ती लागी ठिकाण जेथे न राहे श्वान सुकर कर्दम कुवेग गंध अपार वस्ती विराजून पिशाच सर वल्गनाते वदतसे ऐसी ऐकुनी तियेची वाणी म्हणे स्थिर ओ शुभाननी रहित होता जन संबोधयामिनी मग जाऊ दर्शना अवश्य म्हणून परिचारिका मग मध्य यामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवणी तबका षड्रसाने मिरविले काळी कांबळी गुंतुणी बुंथी परिचारिका मैनावती येत्या झाल्या स्थान एकांती लक्षोनिया राजा तव तो सिद्धराय मुनी परमहंसाच्या आव्हानुनी वहनी मोक्षमुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानी बैसलासे महाराजा मग त्या उभय सहित युवती जाऊनी लोटल्या पदावरती मूर्ध्नी कमळ प्रेम भरती पद कमळी ओपिती सन्मुख जोडुनी उभय कर सप्रेम भक्ती वागुच्चार चातुर्य गंध म्लान अपार समर्पिली लाखोली म्हणसी महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविध ताप उभय उद्देशी ते तू दाहिले जीवित्वासी मोक्ष मांदुसा जानुनिया तरी ऐशिया तपोदरी समय जलदा लक्षुनी अंतरी कल्पना सदनाचा पेटला भारी विझवावया पातलो तरी औदार्याचे पाहुनी मुख त्रिविध तापांचा सबळ पावक विझुनी चित्त महिते पीक ब्रह्मकरणी पिकावे ऐसे तयाचे वागुत्तर प्रविष्ट होता निशिकर तेने करुणी चित्त सागर आनंद लहरी दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उदधी महिंत तरी भक्ती पंथिका चक्रवात अस्ताचळी योजावा ऐसे चित्त योजुनी नाथा दाविता झाला तीव्र वार्ता मैनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहतसे पिशाच चेष्टा उद्दाम नीती आव्हानुनी सदृढ युक्ती महीचे पाषाण हाती कवळोनिया जुगारी अशुभ वाणी करुणी वल्गणला भंगू पाहे चित्त प्रेमा मेघ औदार्याच्या दुर्गुणा पाषाणकारका ओसांडी परिते जाया धैर्यवंत निश्चय अर्गळी योजुनी सदृढ चित्त म्हणे याचे हस्ते मृत्य आल्या मोक्ष वरीन किमी ऐसे योजुनी सदृढ मांडी बैसली ठाव कदाण सांडी सा पर्वत अचळ विभांडी मेघधारा न गणोनी परी तो नाथ जालिंदर ओसंडिता पाषाणपूर परीती रामा वज्राकार अचळ पाहुनी तोषला मग हस्ते स्वझाडुनी पाषाण ध्याडी म्हणे कोण तू सांग गोरठी किमर्थ आजी माझी ये पृष्ठी लाग पाळती केलीत्वा दुर्गंधी गल्ली ओंगळींत आहे उगलाची मी पिशाच येथ तरी तूज पेटला किमर्थ अर्थ कामा नळे दाटला कवन कोणाची नितंबिनी वेगी वद ओ शुभाननी आम्ही तपी अलक्ष ध्यानी लक्ष मंगाया का आलीस यावरी म्हणे ती महाराजा
त्रिलोचन राज विजय ध्वजा तयाची कांता सर्वज्ञ भोजा धर्मपत्नी मी असे परी जी योग द्रुमा काळे भक्षुणी पती उत्तमा माते केले प्लवंगमा जगा माझी मिरवावया ऐसे परी योग जेठी काळचक्र पाहुणी राहटी मग भयार्क उदक पाहुणी पोटी पश्चात्तापी मिरविले काळे पतीची केली गती तैसीच करील मम आहुती तरी मानव सन्निपाती आरुक माते होई का येरी म्हणे त्वद भरता पाओनी लया त्वरिता कवण आश्रमी काळचरिता लोटसी तू जननीये एरी म्हणे ओ सदैव भरिता सूत एक आहे प्रपंच एरू म्हणे कवण अर्था प्रपंच राहाटी चालवी तवती म्हणे गौड बंगाल राज्य सदनी देश विपुल तयाचा नृप गोपीचंद मूल दास तुमचा विराजे परी असो कर्म राहटी कृतांत उद्देशाचे पाठी मम मौळींचा भार निवटी कृपा झनी करुनिया ऐसे ऐकुनी तियेचे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधन कैसे तुटे गे मग पिशाचाण तुवा काय जाणीतले तरी आता क्षण उभी न राही वेगी आपुल्या सदना जाई तव सुता कळता अनर्थ प्रवाही मती त्याची मिरवेल ऐसे बोलता सांगो पांग तो मित्र उदयाचा पाहिला मार्ग मग नमस्कारुणी स्वामी सवेग सदना पातली परी अर्थ वियोग चित्तसरिती दाटला भो भाग अति तळमळे प्रसाद मार्ग कृपार्णवी भेटावया ऐसी तळमळे दुःख व्यथा तो दिनकर लोटला असता होता चंद्र विकासती वनिता विकासली आनंदे पुन्हा घेऊनी परिचारिका तेथे आली सदैव विवेका दृष्टी पाहुनी योगी मृगांका चरणी माथा ठेवी तसे मग सलग भक्तीची करुणी दाटी सदृढ चरणी घातली मिठी पद कवळोनी हस्तपुटी पद चुरीत प्रेमाने ऐशी सेवा दोन प्रहर करिता अगम्य लीला प्रभाकर ते पाहुनी नमस्कार स्वामीसी करुणा उठतसे पुन्हा येऊन या सदनी आचरे आपुली प्रपंच राहणी अस्त होताची वासरमणी स्वामीसी जाऊनी लक्षितसे सद्भाव उदय दाऊनी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्मा परिसेवा करिता षण्मास उगमा दीन लोटुनी गेले पै या परी कोणे एके दिवशी काळुखी दाटली अपार महिसी परिसेवा करावयासी पातली नित्य नेमाने तवती मूर्ध्नी खाली अंक ठेवून या देतसे टेंक त्या संधीत योगी नायक काय करिता झाला पै माईक सबळ करुणी भ्रमर रुंजी घाली ते वर न कळता येऊनी महीवर अंकाखाली रिघावा ऐसे करुणी अवस्थेंत आपण गाढ झाले निद्रिस्त चलन वलन साडूनी स्थित कंठी घोर वाजवी तव तो पटू पद जानू परी फोडूनी निघाला नेटे उपरी ग्रीवे डसुनी जालिंदरा परी सुचविले अर्थाते तव तो लगबगे अति त्वरित उठोनी हस्ती पाहे ग्रीवेंत ग्रीवा पाहुनी सती अंकात दृष्टी करी महाराजा अंक फोडोनी पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार ते पाहून या जालिंदर धैर्य बळ ओळखिले मग सहज कृपेची करुणी दृष्टी मौळी कुरवाळी कृपा जेठी मग तारका मंत्र कर्णपुटी उपदेशिला तत्काळ मंत्र उपदेश ओपिता काणी खूण व्यक्त दाविली संजीवनी तेने खुणे पारायणी ब्रह्म व्यक्त झालीसे किंबहुना चराचरी जीवती तुका संगम स्थावरी अहम ब्रह्म भुवनापासूनी आकारी ब्रह्मदृष्टी हे लावे ऐसा होता चमत्कार मग मौळी ठेवी चरणावर म्हणे महाराजा सकळ व्यापार आजी मिरवला सुगमत्वे या परी तो कृपाळू मोक्षदानी अनेक करिता झाला करणी मंत्र प्रयोगे संजीवनी ते देही प्रेरितसे जी निर्जीवित्वा उठविल ती जीवित्वा काय न करील असो मैनावतीसी अमरवेल देही होऊनी ठेविलीसे जैसे रामे दानव कुशी चिरंजीव केले बिभीपणासी तन्याये मैनावतीसे श्री जालिंदरे केले पै मग नित्य नित्य प्रेम भक्ती विशाल मिरवे भावस्थिती परी आनिक काम उदेला चित्ती पुत्र मोहे करोनिया शांत म्हणे चमत्कार जाणू भेदिली स्थिर भ्रमरे
त्या दुःखाचा घाय अनिवार जाणू वरी मिरवला. घाय पडता अनिवार अशुद्धाचा लोटला पूर. तयावरी स्पर्शता कर जैसी तैसी मिरविली. तरी सध्या चमत्कार झाला मम दृष्टी गोचर. आनिक केले सनातन सार ब्रह्म व्यक्ती परायण. तरी चिरंजीव पद देऊनी माते अचल केले त्रैलोक्याते. याची रीती माझ्या सुताते होते तरी फार बर्वे. ऐसे योजुनी दृढ मानसी वियोग व्यथा वरिली देहासी. ती व्यथा नरहरी वंशी धुंडीसूत मालू सांगे. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर त्रयोदशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.